पिंजरा पिंजरा रे। मम्मा मला पुण्याला जायचंय, मला संस्कृतमध्ये PhD करायची ना, त्याबाबतीत सरांशी चर्चा करून मगच डिसिजन घ्यायचं ठरवलंय. तू एवढी घामाघूम का झाली आहेस? एक्सरसाइज करत होते ना. मम्मा 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 हॅलो, बोल विष्णू. अक्का एकदम फालतू एक नंबर छपरी आहे. 2 फटक्यात सगळं ओकला अक्का. तो कोण आहे? कुठून आला? काय म्हणाला तो? अक्का मला नाही वाटत याला कुणी आईबाप असतील म्हणून. आपल्या ताईंच्या कॉलेजात 7-8 वर्षापूर्वी शिकायला होता हा. आणि अक्का आपल्या नारायणीताई त्याला जमेल तसे पैसे देत होत्या म्हणून त्यांच्याशी दोस्ती केली असं म्हणाला. चला किती किती पैसे होते? अक्का 80,000 रुपये सापडलेत. 80? आनंदी, अगं वाड्यावर काय झालं खरं खरं सांग. हे बघ माझ्यापासून काय बी लपू नको. अरे मी सांगितलं ना, लपवण्यासारखं काय बी नाहीये. मग काय लपू तुझ्यापासून? अगं मग तो पंढरी मला काय सांगत होता, वाड्यावर काहीतरी गडबड झाली म्हणून. थोडा गोंधळ झाला होता, पण त्याच्याशी आपला काय बी संबंध नाही. त्यांच्यातलीच भानगड आहे, आमच्यापर्यंत काय आलं बी नाही. रडून प्रश्न सुटणार असतील तरच रड सरस्वती, नाही कारण तुला असं रडताना नाही बघवत मला. सुद्धा माणूसच आहे ना, मला सुद्धा भावना आहेत. या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त माज होता. ही गोष्ट माझ्या हातातून निसटून गेली आणि मला कळलं सुद्धा नाही. बघ असं सगळं संपल्यासारखं बोलू नकोस. आपण तिच्याशी बोलू आणि मग ठरवू तिचं काय करायचं ते. नाही, तिच्या बाबतीत दुसरा कुठलाही निर्णय होऊ शकत नाही. तिने माझा विश्वासघात केला. नारायणताईचा फोन आहे. चल ना मग. मी कसं काय उचलू, कारण नारायणताईला अक्कांनी कोंडून ठेवलंय ना. सोड, मी उचलते. हा नारायणताई, काय झालं? आनंदी, आनंदी प्लीज दार उघड ना, नाहीतर मी या खोलीत कोंडून मरून जाईन गा. अहो पर ताई, अक्काने दार लावलाय ना, मग मी हा कसं उघडू? जेव्हा मी तुला मदत केली होती तेव्हा मी हा विचार केला नव्हता. बर, आलेच म्या, येते. आनंदी, जर तू मला आज मदत केलीस, मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार. अहो ताई, असं काय म्हणताय? उलट तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड आहे ही. आलेच म्या. ए आनंदे, तुला काय येड लागलंय? तू काय करतेस माहितीये तुला? अक्का पहिल्यांदा एवढे चिडलेत. मला बाकी काय ठाव नाही. मला एवढंच कळतंय की नारायणी त्यांना माझी गरज आहे आणि मी त्यांना मदत करणार आहे. नारायणीताई. आनंदी, अगं इथे काय करतेस? प्लीज दार उघड ना. अहो, तुमच्या खोलीला बाहेरून कुलूप आहे आणि चावी अक्कांकडे आहे. अगं मग जा आणि ती चावी चोरून आण. आनंदी प्लीज, इथून बाहेर निघायला तूच मला मदत करू शकते. तू एक काम कर, ते कुलूप तोड. तुला माझी शपथ आहे आनंदी, जगाची पर्वा न करता मी तुला मदत केली होती. आज तू मला मदत कर. मला मान्य आहे नारायणीताई, पण घरात समजेच नाहीत. चावी घेणं आणि कुलूप तोडणं तर लांबच, पण मी दाराजवळ पोचू बी शकत नाहीये. मग एक काम कर, गोरख काकाकडे जा आणि त्याला सांग मी बोलवलंय म्हणून. तूच मला इथून बाहेर काढू शकतो. बरं, गोरख काका तरी अक्का समोर. तुला सांगितलं ना एकदा जा म्हणून. तुला मला मदत नाही करायची का? अहो नारायणीताई, तसं नाहीये. पर हे समजा आता माझ्या आवाक्यात नाहीये. मग जा आणि गोरख काकाला बोलवून आण प्लीज. ठीक आहे. पिंजरा